हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे पानातल्या भाकरी। तर आमच्यामध्ये दिवाळीला बनवतात खरं तर, पण माझ्या आईला खायच्या होत्या म्हणून आईने मला बनवायला सांगितल्या। तर काकडी आणि नवीन तांदळाचं पीठ असं मिक्स करून बनवतात, तर ते मी आज बनवणार आहे। तर तुमच्यासोबत पण शेअर करते आमच्यामध्ये कशा बनवतात काय ते, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर इकडे घेतल्यात मी कोणफळाच्या वेलीची पानं धुवून पुसून घेतल्यात, आणि ही काकडी आणि हे टोप, त्याच्यामध्ये आता ही काकडी कापून चमच्याने खुरपून घेईल। खिसली तरी चालते काकडी खिसणीवर, पण ही जुनी पद्धत आहे चमच्याने खुरपायची, म्हणून मी खुरपूनच घेतली। आम्ही लहानपासून मोठे वाढले तोपर्यंत असेच आम्ही काकडी चमच्यानेच खुरपून घेतात। आणि एक भाग खिसून झाला खुरपून, आता दुसरा भाग पण घेते खुरपून। आणि भव्य मध्ये मध्ये येत होता, तर दोन्ही भाग असे खुरपून झाल्यात। आता त्याच्यामध्ये वेलची आणि गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेईल। त्यानंतर गूळ वितळेपर्यंत हातानेच त्याला चांगलं ढवळत सारखं राहील, मिक्स होईपर्यंत पूर्णपणे गूळ वितळला पाहिजे म्हणून। आणि इकडे मोबाईल पकडायला पण कोण नव्हतं, तर माझं मीच सर्व करत होते, एका हाताने सर्व, एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने करत जात होते। तर आता इथे व्यवस्थित झालाय पूर्ण मिक्स करून, आणि बहिणीची मुलगी पण आली, तर आता मी तिच्याकडे मोबाईल पकडून दिला आणि ती बसला इकडे बाजूलाच। आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून कालवून घेईल घट्ट होईपर्यंत, जितकं मावेल तितकं, जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत असं मळून घेईल पूर्णपणे मस्त।
तर इकडे आता मस्तपैकी गोळा मळून झालाय, कडक असा मस्तपैकी असाच पाहिजे. तर आता इकडे मी घेतलाय तेल, गोडे तेल आणि इकडे पानं, आणि आता पानाला तेल लावत जाईल आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं गोळ घेऊन ना त्याच्यावर थापेल पानावर. आणि इथे मध्येच आमची लाईट पण गेली, तर सर्व मला मोबाईलची टॉर्च लावून ना करायला झालं. आणि ह्या भाकरी मी लग्नानंतर किती वर्षांनी पहिल्यांदा बनवायला लागली. तर अशाच प्रकारे सर्व भाकरी मी अशाच थापून घेईल पानामध्ये. तर आमच्याकडे ह्याला पानातल्या भाकरी असे म्हणतात आणि माझ्या नवऱ्याकडे ह्याला पानमोडी असे सांगतात. तर तुमच्याकडे बनवतात की नाही ते मला नाही माहिती, पण जर कोणाकडे बनवत असतीलच तर ह्याला काय सांगतात तुमच्यामध्ये ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता पटापट मी थापून घेते पहिले सर्व भाकरी. तर आता इथे सर्व भाकरी मी एकटीनेच थापल्या आणि नंतर मी आईला सांगितलं का तू तुझ्या पद्धतीनेच ठेव, कसं ठेवते ते. तर आई पहिल्यापासनं तसेच ठेवते पानं टाकून. तर आई त्या प्रकारेच ठेवत आहे, नाहीतर स्टँड ठेवून ना त्याच्यावर पण ठेवू शकतात, पण पहिल्यापासनं तसेच ठेवतात. तर आई तसंच ठेवत आहे. तर अशा प्रकारे सर्व आईने रचून घेतल्यात, बंद बाजू काठा साईडला आणि जी उघडी साईड असते ते मधल्या साईडनं. अशा प्रकारे सर्व आईने रचून घेतले आणि नंतर आई तिच्या अंदाजाने मग पाणी टाकून घेईल आणि नंतर मग मी चुलीवर ठेवेल शिजायला. 20-25 मिनटं शिजवेल चुलीवर. आणि लाईट नसल्यामुळे आईच्या पण हातात बॅटरीच आहे, बॅटरी घेऊनच सर्वजण करायला लागल्यात. पाणी टाकते आई मापाने. तर आता इथे चुलीवर मी ठेवून 10 मिनटं झालेली आणि मी चेक करायला आलेली किती शिजल्यात किती नाही ते. तर अजून 10 मिनटं शिजवायची होती. तर आता इथे बनून रेडी झाल्यात खाण्यासाठी मस्तपैकी. अशा शिजल्यावर अशा होतात. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.